नमस्कार, मी सुवर्णा जोशी। सकाळचे 11 वाजलेत। काही महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये बघणार आहोत। सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने। कलान गावामध्ये वायुसेनेचं विमान कोसळलेलं आहे। काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात हे विमान कोसळलंय। तांत्रिक कारणामुळे हवाई दलाचं हे विमान कोसळल्याची माहिती मिळते आहे। या घडीची मोठी बातमी आहे। काश्मीरच्या बडगाम इथं हवाई दलाचं एक विमान कोसळलेलं आहे आणि अशी माहिती मिळते की तांत्रिक कारणामुळे हे विमान कोसळलेलं आहे। यात किती जण होते, हे कुठलं विमान होतं, या सगळ्याविषयीचे अपडेट सगळे मिळायचे, पण प्राथमिक माहिती आता आपल्या हातात येते ती म्हणजे वायुसेनेचं म्हणजेच हवाई दलाचं एक विमान कलान गावामध्ये कोसळलेलं आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। प्रशांत, काय अधिक माहिती मिळते? बेलगाम जिल्ह्यातील कलान गावामध्ये हे हवाई दलाचं विमान कोसळलं आहे। तांत्रिक कारणामुळे कोसळल्याची आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे दूरध्वनीवरून आपल्याला अधिक माहिती देत आहेत। कलान या गावामध्ये हे विमान कोसळलेलं आहे। पुन्हा प्रशांत यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। या विमानात किती जण होते, कशामुळे हे विमान कोसळलं, कुठे नेमकं कोसळलेलं आहे, या सगळ्याविषयी अधिक जाणून घेऊया। आत्ता विमान कोसळल्यानंतर या विमानाला आग लागलेली बघायला मिळते आणि आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात लोक जमा झालेली आहेत, हेही आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। विमान कोसळल्यानंतर यातलं कुणी वाचलं का, आग लागण्याआधी कुणी बाहेर येऊ शकलं का, वैमानिकाचा जीव वाचलाय का, या सगळ्याविषयी आपण जाणून घेऊया। पण कलान गावामध्ये हवाई दलाचं एक विमान कोसळलेलं आहे। काश्मीरमधल्या बडगाम इथलं कलान हे गाव आहे जिथे हे विमान कोसळलेलं आहे। साधारणपणे अर्ध्या ते 1 तासापूर्वीची ही घटना असणार आहे। पुन्हा एकदा प्रशांत लीला रामदास यांच्याशी संपर्क प्रस्थापित झालेला आहे। प्रशांत, काय सांगताय? खास करून हे कलाल गावामध्ये विमान कोसळलेलं आहे। बेडगाम जे जम्मू काश्मीर मधलं काश्मीरच्या खोऱ्यातील हे गाव आहे आणि सोबतच जर बघितलं आपण तर हे तांत्रिक कारणामुळे विमान कोसळल्याची माहिती पुढे आलेली आहे। खास करून ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून या संपूर्ण भागांमध्ये भारतीय हवाई दलाच्या वतीनं टेहळणी सुरू होती। भारत पाक जे संबंध आहेत ताणल्या गेलेले आहेत। या सर्व पार्श्वभूमीवरती या भागात टेहळणी सुरू असताना अचानक या विमानामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आला, तांत्रिक कारण उपस्थित झालं, त्यानंतर हे विमान कोसळलं आहे। यामध्ये पायलटच्या संदर्भात जी माहिती मिळाली ती बतावलेली अशी माहिती प्राप्त झालेली आहे। पण जर बघितलं आपण महत्वाचं म्हणजे तर आता हे कलाल गावाने विमान कोसळल्यानंतर जवळपास 1 तासापूर्वीची ही घटना आहे। धन्यवाद प्रशांत, आपण ही माहिती दिली त्याबद्दल। वैमानिकाविषयी जी माहिती मिळते ती प्रशांत आपल्याला सांगत होते की वैमानिक बचावलेला आहे असं कळतं आहे। पण बडगाम जिल्ह्यामध्ये वायुसेनेचं म्हणजेच हवाई दलाचं एक विमान कोसळले, त्याची दृश्य आता आपण बघतोय। प्रशांत, काय सांगता येईल, हे कुठून विमान आलेलं होतं, कुठे चाललं होतं, कुठलं हे विमान होतं, काही कळू शकलंय का? आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्याशी पुन्हा जोडले जातील। मात्र बडगाम जिल्ह्यामध्ये हवाई दलाचं हे विमान कोसळले आणि जी माहिती मिळते 1 तासापूर्वीची ही घटना असावी, पण खूप मोठ्या प्रमाणात लोक जमा झालेली आहेत, आग विझवण्याचा प्रयत्न करतायत। वैमानिक बचावलेला आहे असंही प्राथमिक तपासामध्ये कळतं आहे। पण हे विमान कुठून कुठे चाललेलं होतं, कुठलं हे विमान होतं, कुठल्या प्रकारातलं होतं, या सगळ्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया। खूप मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बघायला मिळतात, आग लागलेली आहे, ती आग विझवण्याचे प्रयत्न आता सध्या सुरू असतील। MiG-21 हे विमान होतं अशी माहिती मिळते। हे MiG-21 विमान तांत्रिक कारणामुळे बडगाम जिल्ह्याच्या कलान या गावामध्ये कोसळलंय। वैमानिक बचावलेला आहे असं कळतंय, पण वैमानिकाबरोबर अजून या विमानामध्ये कुणी होतं का, हे विमान कुठून कुठे चाललं होतं, या सगळ्याविषयी काही वेळामध्ये आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल। पण अगदी ताजी घटना आहे, अर्ध्या 1 तासापूर्वीची ही घटना आहे। पुन्हा एकदा प्रशांत जोडले गेलेत। प्रशांत, आपण सांगाल की हे MiG-21 विमान होतं असं कळतंय, हे कुठून कुठे चाललेलं होतं, याविषयी काही कळू शकलंय का? वैमानिक बचावलाय असं आपण म्हणाला, त्याच्याबरोबर कुणी होतं का सोबत? नाही, खास करून जर बघितलं आत्ताची अत्यंत दुर्दैवी घटना आहे पुढे आलेली आहे। जी माहिती मिळाली होती त्या माहितीमध्ये बघितलं आपण खास करून की तो जो वैमानिक आहे या घटनेमध्ये तो दगावलेला आहे। ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि आताची ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे।
जी पूर्व माहिती मिळाली होती की यापूर्वी की ते पायलट जो आहे तो बचावलेला आहे. पण आता काही एका सेकंदापूर्वी ही माहिती आलेली आहे. अत्यंत दुर्दैवी आहे. हवाई दलाचं हे टेहळणी करणारं विमान होतं. MiG-21 जे विमान आहे जे खास करून टेहळणी करण्याकरता वापरलं जातं. फायटर जेट प्रकारातलं आहे हे आणि या पाकिस्तान आणि भारत सीमेवरती हे टेहळणी करण्याचं काम करतं, ज्यामध्ये खास करून कुठल्या ऍक्टिव्हिटी टेररिस्ट ऍक्टिव्हिटी सुरू आहे का, कुठे कसल्या प्रकारचे बॉम्बिंग तर सुरू नाही आहे, कुठे प्रकारे मोठे तोफा तर लावल्या जात नाही याची पाहणी करण्याचं टेहळणी करण्याचं काम या MiG-21 या विमानाच्या माध्यमातून होत असतं. पण आता जे छायाचित्र आमच्याकडे पुढे आलेले आहेत आणि जे माहिती पुढे आलेली आहे त्यामध्ये हा वैमानिक दगावलेला आहे, शहीद झालेला असं म्हणता येईल आपल्याला. नक्की प्रशांत, असे सोबत राहा. आपण ही दृश्य आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. काही क्षणापूर्वी आमच्या प्रतिनिधींनी आपल्याला ही माहिती दिली आहे की वैमानिक दगावला आहे. टेहळणी करण्यासाठी, चाचपणी करण्यासाठी एअर स्ट्राईक केलं गेलं आणि त्यानंतर सगळ्याच सेनांना हाय अलर्ट दिला गेलेला आहे. त्यामुळे हे विमान MiG-21 हे विमान टेहळणी करण्यासाठी म्हणून बडगाम जिल्ह्याच्या वर घिरट्या घालत होतं. मात्र तांत्रिक कारणामुळे हे विमान खाली कोसळलं आणि यामध्ये दुर्दैवानं पायलट दगावलेला आहे. प्रशांत, याविषयी सुद्धा माहिती द्याल की दुसरं एअर स्ट्राईक केल्यानंतरची आतापर्यंतची परिस्थिती काय आहे काश्मीर आजूबाजूच्या परिसरातली आणि आपलं सैन्य दल, हवाई दल या संदर्भातले काही अपडेट? खास करून जर बघितलं तर खास करून जे काल आपली हवाई स्ट्राईक झाली होती, ज्याला एअर स्ट्राईक म्हणता ती झाली होती, त्यानंतर ज्या पद्धतीनं संपूर्ण भारत पाक सीमांवरती ज्या पद्धतीनं सगळी तणावाची परिस्थिती आहे आणि तणावाच्या परिस्थितीमध्ये आज केंद्रीय संरक्षण मंत्री जे आहेत निर्मला सीतारामन त्यांनी तीनही सेना प्रमुखांची बैठक बोलवली आहे आणि या बैठकीमध्ये खास करून काय परिस्थिती आहे सध्या दोन्ही भारतीय सीमांमध्ये म्हणजे राजस्थान असो, जम्मू काश्मीर असो किंवा पंजाब असो, या तीनही राज्यांच्या लागून असलेल्या सीमांमध्ये काय परिस्थिती आहे हे समजून घेण्याकरता आज ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे. सोबतच काही क्षणापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री जे आहेत राजनाथ सिंग यांनी गृह सचिव राजीव गाबा, रॉ चीफ, आर्मी चीफ यांची अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित केली. यामध्ये जे अजित डोवाल आहे याने पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार ते देखील सहभागी होणार आहे. हे सगळे जर बघितलं आपण तर या सगळ्या गोष्टीमध्ये असं वाटतंय की भारत पाकिस्तान मधले संबंध जे आहे ते अतिशय तणावपूर्ण परिस्थितीमध्ये आहे आणि या परिस्थितीतून आता कसा मार्ग काढला जातोय कारण की पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण की ज्या पद्धतीनं माहिती पुढे येते की एक प्रकारे आज जे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ते संसदेमध्ये संबोधित करणार आहे. आज एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांची कशी भूमिका असेल हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्यावरच भारत आणि पाक संबंध भविष्यात कसे राहील हे आपल्याला कळेल. नक्की प्रशांत, हा प्रश्न विचारण्याचं कारण हेच, कारण एअर स्ट्राईक म्हणजे दुसरं एअर स्ट्राईक केल्यानंतर सगळ्या सेना अलर्ट झालेल्या आहेत, सैन्य दल असो किंवा वायुदल असो, आणि हे MiG-21 विमान आपण ज्याप्रमाणे म्हणताय त्याप्रमाणे टेहळणी करण्यासाठी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत ना, कुठे काही अनुचित प्रकार तर घडत नाहीयेत ना, हे सगळं बघण्यासाठी म्हणून हे MiG-21 विमान टेहळणी करत होतं असं आपण म्हणताय. आपण पुन्हा एकदा सांगाल साधारणपणे 9:45-10च्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलाय? कारण आता सुद्धा दृश्यांमध्ये या विमानाच्या काही पार्ट्सना आग लागलेली बघायला मिळते, धूर मोठ्या प्रमाणामध्ये येतोय या विमानातून. हा बरोबर आहे, या विमानातून धूर येतोय आणि ज्या पद्धतीनं माहिती पुढे येते की हे विमान साधारणतः 9:45च्या दरम्यान हे कोसळलेलं आहे तांत्रिक कारणामुळे आणि यामधून मोठ्या प्रमाणात धूर एअर पेट्रोल कॉम्बॅट एअर पेट्रोल टाईपचं हे एंगेज विमान होतं जे MiG-21 आहे ह्याच्यामध्ये खास करून टेहळणी करण्याचं काम करत होतं. ते विमान कोसळलेलं आहे आणि एक जे महत्वाचं बघितलं तर यामागे जे कारण प्राप्त झालेलं आहे की तांत्रिक कारणामुळे आहे. तांत्रिक कारण स्पष्ट अजून संपूर्णपणे माहिती पुढे आलेली नाहीये की कारण काय आहे, पण सध्या तरी टेक्निकल फॉल्ट असल्याचं बोललं जात आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये हे जे आहे सध्या लष्कराने देखील ताबा घेतला आहे संपूर्ण परिसरामध्ये, कारण की याचा ब्लॅक बॉक्स आणि या सगळ्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि पण दुर्दैवी बाब म्हणजे यामध्ये भारतीय पायलट जो आहे तो शहीद झालेला आहे.
भारतीय पायलट दगावलेला आहे. प्रशांत, या कलान गावामध्ये जिथे हे MiG-21 विमान कोसळलं, पायलटने सुद्धा थोडीशी सतर्कता दाखवलेली आहे. आपल्याला बघायला मिळते की पठारासारखा हा भाग आहे, बाजूला छोटासा तलाव किंवा नदी काहीतरी दिसतेय. खूप मोठ्या प्रमाणात आता लोक जमा झालेली आहेत असं दिसतंय, पण सुदैवाने घरांवर किंवा जिथे नागरी वस्ती आहे तिथे हे पडलेलं नाही. तर तीही सतर्कता या पायलटने दाखवलेली आहे. मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा ही सतर्कता या पायलटची बघायला मिळते. बरोबर आहे. अत्यंत अजून दुर्दैवी घटना म्हणजे त्या विमानात असलेला को पायलट देखील दगावलेला आहे. दोन म्हणजे पायलट आणि पायलट असे दोघेही दगावलेले आहे या घटनामध्ये. आणि त्यांनी जसा आपण उल्लेख केला की ते तलावाच्या जवळ हे विमान कोसळलेलं आहे, त्यांनी कुठल्याही घरावर कोसळू दिलं नाहीये अशी माहिती मिळालेली आहे. आणि ज्या पद्धतीनं असं म्हणता येईल की हे जे MiG-21 विमान जे होतं ते खास करून हे संपूर्ण या भागांमध्ये टेहळणी करण्याचं काम करत होतं, तिथे ही घटना घडलेली आहे. आणि आता जर अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे दोनही पायलट जे या विमानातले होते ते दोनही दगावलेले आहेत. आणि आता या संदर्भात लवकरच माहिती पुढे येईल की कशा तांत्रिक कारण होतं की दुसरं काही कारण होतं, हे देखील आता लवकर आपल्याला कळेल. पण आताची महत्वाची घटना म्हणजे हे दोन्ही पायलट दगावलेले आहेत. नक्की प्रशांत, दुर्दैवी बाब आहे. पायलट आणि को पायलट हे दोघंही दगावलेले आहेत अशी माहिती मिळते आहे. जसं मी काही क्षणापूर्वी म्हटलं होतं की प्राथमिक माहिती अगदी समोर येत होती आणि आता हळूहळू एक एक माहिती पुढे यायला लागली आहे. कलान या गावामध्ये तलावाच्या थोडंसं जवळ हे विमान कोसळलंय. थोडासा रिकामा परिसर बघून, पठारासारखा परिसर बघून या पायलट्सनी हे विमान खाली आणलं असणार. मृत्यू समोर दिसत असला तरी सुद्धा ही सावधानता त्यांनी बाळगलेली आहे, ही सतर्कता त्यांनी बाळगलेली आहे की कुठल्याही घरावर, कुठल्याही नागरी वस्तीजवळ हे विमान कोसळणार नाही. काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असणार आणि त्यांच्या लक्षात आलं असणार की हे विमान आता नीट लँड करता येणार नाही आणि त्यामुळे हे विमान कोसळले. यामध्ये दुर्दैवी बाब अशी की पायलट आणि को पायलट या दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खूप मोठ्या प्रमाणात लोक आजूबाजूची जमा झालेली आहेत, कारण खूप मोठा आवाज आला असणार हे विमान जेव्हा कोसळलं तेव्हा. बडगाम या जिल्ह्यामध्ये कलान हे गाव आहे जिथे हे विमान कोसळलेलं आहे. MiG-21 हे विमान होतं जे टेहळणी करण्यासाठी म्हणून विमान वापरलं जातं आणि त्याच वेळेला हा अपघात झालाय. पायलट आणि को पायलटचा अपघाती मृत्यू झालाय. प्रशांत, काही अधिक माहिती कळू शकलेली, काही नावं कळू शकलेली आहेत या दोघांची? जी माहिती पुढे आलेली आहे, दोन पायलट दगावलेले आहे. 10:40 ही घटना आहे. खास करून कलाम गाव जे आहे हे 7 किलोमीटर आहे बेडगाम जिल्ह्यापासून. आणि यामध्ये दोन फायटर जेट मधले जे इंडियन एअरफोर्सचे जवान आहेत ते दगावलेले आहेत. अत्यंत दुर्दैवी घटना. आणि सध्या यांची नावं पुढे यायची आहे. जोपर्यंत खास करून औपचारिकपणे सरकारच्या वतीनं नावं पुढे करण्यात येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची नावाचा उल्लेख करू नये असं देखील स्पष्टपणे हवाई दलाने स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि जो बघितलं दोन पायलट जे आहे दोन्ही पायलट दगावल्याची आता माहिती पुढे आलेली आहे. प्रशांत, आत्ताची जी काही परिस्थिती आहे खूप तणावाची परिस्थिती आहे. तिन्ही सैन्य दलांसाठी, अगदी नौदल सुद्धा, आपलं हवाई दल सुद्धा आणि सैन्यासाठी सुद्धा कुठेतरी समोरनं काही प्रतिक्रिया येते का, प्रतिकार होतो का, या अनुषंगाने सगळ्यांना अलर्ट राहायला सांगितलेलं आहे. आणि त्यामध्येच अशी घटना घडली असं म्हणता येईल, असं म्हणावं लागेल किंबहुना. बरोबर आहे. ज्या पद्धतीनं पाकिस्तान आणि भारताच्या सीमेमध्ये तणाव आहे त्यामध्ये हे टेहळणी करणारे विमान कोसळलं आहे. त्याचमुळे आता पुन्हा एक माहिती पुढे आलेली आहे की ज्या पद्धतीनं जम्मू काश्मीरच्या नौशेराच्या भागांमध्ये वायुसीमेचं उल्लंघन झालं तसं पीटीआयनी म्हटलेलं आहे. पीटीआयच्या माध्यमातून रिपोर्ट केला जात आहे पाकिस्तानी विमान भारतीय सीमेमध्ये परिसर केल्याचं अशी प्रवेश केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. एकीकडे टेहळणी सुरू आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानची विमान भारतीय सीमांमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. पाकिस्तानी विमानं भारतीय क्षेत्रामध्ये, भारतीय सीमा क्रॉस करून येत आहेत. कुठून ही माहिती मिळते आहे आणि कुठून सीमा ओलांडतानाची माहिती मिळते आहे? माहिती मिळाली आहे पाकिस्तानचे जेट जे विमान आहे ते भारतीय एअर स्पेस मध्ये भारतीय वायुसीमेत आलेले आहे. नौशेरा सेक्टर मध्ये, जम्मू काश्मीरचं राजौरी जिल्ह्यातील हे नौशेरा सेक्टर आहे आणि या भागामध्ये हे विमान पाहायला मिळालं असं सध्या माहिती पुढे आलेली आहे. आणि ज्या पद्धतीने ही माहिती पुढे आलेली आहे
की या संदर्भात असं म्हणता येईल की ते विमान देखील भारतीय सीमांमध्ये प्रवेश करून पाकिस्तानी सीमान प्रवेश करण्याचा प्रयत्न होत होता, पण ज्या पद्धतीनं भारताचे लष्कर सजग आहे त्यामुळे होऊ शकतं ते परत दिलं असेल. पण आताची मोठी नक्की बातमी आहे प्रशांत, एक सेकंद